मंडळ कोळंबी आणि प्रथम बक्षीस महिला मंडळाचं आप्पास्वामी सहपरिवार महिला भजन मंडळ शेगाव. ठीक आहे, उपस्थित नाही. वळूया खुला गट पुरुष गट. पुरुष गटामध्ये एकूण 13 बक्षिसं होते आणि या 13 बक्षिसांमधलं 13वं बक्षीस 260.5 एवढे गुण घेऊन मिळवला आहे शिवकृपा भजन मंडळ गोपालखेड. शिवकृपा भजन मंडळ गोपालखेड यांनी 1100 रुपये म्हणजे 1100 रुपये. बारावं बक्षीस आहे 2100 रुपयांचं आणि हे 12वं बक्षीस जात आहे गुरुदेव सेवा भजन मंडळ शिवर विमानतळ. शिवर विमानतळ कोणी प्रतिनिधी असेल. 11वं बक्षीस आहे 3100 रुपये आणि हे मिळवलं आहे श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ डाबकी रोड अकोला. दहावं बक्षीस 4100 रुपये श्री गुरुदेव सेवा भजन मंडळ वरवट खंडेराव हजर आहेत. नवं बक्षीस 5100 रुपये 5100 रुपये आणि हे बक्षीस जात आहे श्री मुंगसाजी महाराज भजन मंडळ कोळंबी. आहे कोणी प्रतिनिधी हजर. 8वं बक्षीस 279 गुणासह मिळवला आहे श्री साई गजानन गुरुदेव सेवा भजन मंडळ डाबकी रोड अकोला. 7100 रुपये. श्री साई गजानन गुरुदेव सेवा भजन मंडळ डाबकी रोड अकोला. $280 गुण घेऊन 7वं बक्षीस मिळवलं आहे विश्वनाथ महाराज भजन मंडळ ब्राह्मणवाडा. विश्वनाथ महाराज भजन मंडळ ब्राह्मणवाडा. वळव्या 6व्या बक्षिसाकडे. एकूण 11,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि हे बक्षीस जात आहे गुरुदेव सेवा भजन मंडळ मंगरुळ कांबे यांना. प्रतिनिधी हजर असतील. पाचवं बक्षीस 290 गुण घेऊन मिळवलं आहे गुप्तेश्वर भजन मंडळ सांगवी मोहळी यांनी. एकूण रक्कम आहे 13,000 रुपये. प्रतिनिधी हजर असतील. चतुर्थ बक्षिसाची रक्कम आहे एकूण 15,000 रुपये आणि 300 गुणांसह चतुर्थ बक्षीस जात आहे आदर्श गुरुदेव सेवा भजन मंडळ शेंदोळा. तृतीय बक्षीस एकूण रक्कम 17,000 रुपये आणि हे तृतीय बक्षीस मिळवलं आहे स्वर्गीय भजनरत्न मनोज दादा नंदापुरे भजन मंडळ सालपी वालपी यांनी. सालपी वालपीच्या मंडळाने या ठिकाणी आपलं बक्षीस स्वीकारण्यासाठी यावं. मोहनदादा खरडकार
हे बक्षीस स्वीकारतील. द्वितीय बक्षीस रक्कम 19,000 रुपये आणि बक्षीस मिळवलं आहे सार्थक गुरुदेव सेवा भजन मंडळ हिंगणघाट यांनी. सार्थक गुरुदेव सेवा भजन मंडळ हिंगणघाट त्यांच्या वतीने मी या ठिकाणी बक्षीस स्वीकारतो. आणि प्रथम बक्षीस रक्कम 21,000 रुपये आणि मिळवला आहे मोजरीच्या पावनभूमीत स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ मोजरी. श्री कराळे दादा हे भजन या मंडळाचे प्रतिनिधी म्हणून बक्षीस स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. इकडे बा दादा, दादा इकडे बा. लवकर फोटो काढावं. अतिशय महत्वाचं एक प्रोत्साहनपर बक्षीस आहे. ते काही पॉम्पलेटमध्ये नव्हतं, पण सगळ्यांच्या आग्रहास्तव गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आमच्या बाळापूर तालुक्यातील हातरून येथील तरुण आदरणीय महादेवराव काका निर्मळ फार सुंदर असं सुहागन आणि 3 दिवस प्रार्थनेला या ठिकाणी उत्कृष्ट असते. हे प्रोत्साहनपर मंडळ शिवसेना आणि आयोजक मंडळीकडून आहे. एकदा मला वाटते महादेवराव काकासाठी आपण टाळ्या वाजवा. आणि ते प्रोत्साहनपर बक्षीस गोपालदादा, विकासदादा आणि आमचे लोकप्रिय आमदार नितीन बाप्पू हे एवढ्या ज्येष्ठ आणि तरुणाला देतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री नितीन बाप्पू यांना विनंती करतो. आपल्या इथे 3 दिवस स्थानिक घुसरच्या भजन मंडळाला मी विनंती करतो की त्यांनी ज्या परीक्षक मंडळींनी या ठिकाणी रात्रभर जागून परीक्षणाचं कठीण असं कार्य पूर्ण केलं, त्यामध्ये सर्वप्रथम श्री विनोदजी खडसे सर, त्यांना काही नाही फुलाची पाकळी म्हणून काहीतरी मानधन देणं आपलं काम असतं, प्रवास करतो देणं काम असतं आपलं. तर तेव्हा श्री विनोदजी खडसे सर यांना आमंत्रित करतो की नितीन बाप्पू त्यांना प्रोत्साहनपर प्रवास करतो देतील अशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर एकूण एक शब्द बारकाईने पाहून ज्यांनी परीक्षण केलं असे विठ्ठल महाराज हतोलकर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रवास खर्च स्वीकारावा. श्री छत्रपती मळवते दादा हे सुद्धा आपल्याला परीक्षक म्हणून लाभले आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपलं मानधन स्वीकारावं.
या ठिकाणी आयोजक मंडळाकडून एक सूचना आलेली आहे. मल्हारी भजन मंडळ याच गावचं आहे. गुरुमाऊली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची दिंडी असो की ऋषी घुसळकर महाराजांची पालखी असो की गावातला कोणताही उत्सव असो आवर्जून उपस्थित असतात. आयोजक मंडळीकडून गोपालदादा आणि विकासदादाकडून विशेष मला विनंती आली की त्यांचे आपण या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आणि एक बाळासाहेबांचं स्मृती देऊन सन्माननीय आमदार साहेबाच्या हस्ते आपण त्या मल्हार भजन मंडळाचं स्वागत करूया. आपल्यापैकी कोणी असेल तर या, हा गुरुमाऊलीचा प्रसाद आहे, या. शक्यतो सगळे या, कारण नाव एखाद्याचं हुकलं तर मग नाराजी होते, म्हणून मल्हार भजन मंडळ म्हटलं. आले त्यात सर्व. हे झाल्यानंतर बापू 2 मिनिटाचं या ठिकाणी समारोपीय मनोगत करतील. 2च मिनिटं. ते म्हणतात नाही आता झालं, पण 2 मिनिटं. आणि नंतर राष्ट्रवंदना जयघोष. असं का? हा विशेष गोपालदादा आणि विकासदादा आणि जिल्ह्याकडून विनंती आलेली आहे की ज्या लोकांनी उत्कृष्ट मेहनत घेतली, काम केलं गेले 3 दिवस, त्यांचाही आम्ही सत्कार करतो. त्यांना एक आभाराचं सन्मानपत्र देतो आहे. ती यादी, ते नावं तेच वाचून दाखवतील. या यादी वाचून दाखवण्यासाठी मी आदरणीय श्री विकासदादा पागरू यांना विनंती करतो की कोणाकोणाचे तुम्ही आभार मानता, कोणाकोणाला सन्मानपत्र देता, तुमच्याच मुखातून होऊ द्या. राष्ट्रवंदना झाल्याशिवाय कोणी जाणार नाही. राष्ट्रवंदना आणि जयघोष. सर्वप्रथम अकोला जिल्हा शिवसेना